तर मंडळी आता आपण येऊन पोचलोय माझ्या आत्याच्या घरी. चला मंडळी जेवायला बसूया. आत्याने खूप छान जेवण बनवलेलं आहे. भरपूर चिकटलेत. नमस्कार मंडळी, आजच्या भागात तुमचं हार्दिक स्वागत आहे. खूप सुंदर दिवस आहे आज. वाजले दुपारचे 1:30 आणि आता आपण निघालो आहोत ईस्टला जायला माझ्या आत्याकडे, विरार ईस्ट. तर रुचिरा कुठे चाललो होता आपण चाललो शोभा आत्याकडे ईस्टला. मार्गशीर्षचा आज 4था गुरुवार आहे, त्याच्यामुळे आत्याने सवाष्णी पुजल्यात. तर तिथे सवाष्ण्या एक सेवाशीण जेवायला ठेवतात, तर त्याच्यासाठी मला बोलवलं. या वर्षीचा मान तुम्हाला आहे. मस्त तयारी मस्त केलीत तुम्ही. चला निघूया आपण, बसा गाडीत. आज आपण बरेच दिवसानंतर या ब्रिजवरती चढतोय. गावावरनं आलो रिटर्न, तेव्हा आलेलो या ब्रिजने आणि जवळजवळ आज 10 दिवसापेक्षा जास्त वेळ झाला. जास्त ना हो. त्याच्यानंतर आता आपण पुन्हा विरार ईस्टला जातोय. वातावरण बघा काय घाण आहे, विचित्र वातावरण झालंय काही दिवस. तर विरार ईस्टला आपली आत्या ते चंदनचा रोडला पुढे, तिथे जाऊया आपण. म्हणजे आता आपण माझ्या आत्याच्या बिल्डिंग जवळ येऊन पोहोचलोय. गाडी इथेच लावूया रस्त्यावरती आणि जाऊया तिच्या घरी. म्हणजे आता आपण विरार ईस्टला आहोत. जीवदानी डोंगराच्या मागची बाजू आहे ही चंदनचा नाका. त्याच्या जरासं पुढे आत्याची ही बिल्डिंग आहे. आत्या माझी वडिलांची मामे बहीण लागते आणि आपण त्या जेव्हापासून इथे राहायला आली आहे तेव्हापासून आपण या घरी येते. मागे पण एकदा एका ब्लॉगमध्ये तुम्ही त्यांना पाहिलं असेल, आत्याला आणि माझ्या बहिणीला. रक्षाबंधनचा ब्लॉग होता. हो, गणपतीच्या तयारीच्या दरम्यानच रक्षाबंधन होतं, ते आपण ब्लॉगमध्ये बघितलं. आता आपण त्यांच्या घरी आलो. चला मंडळी जेवायला बसूया. आत्याने खूप छान जेवण बनवलेलं आहे. माझं ताट, ते रुचिराचं ताट. चला जेवण घेऊया. क्या सुरुवात करतो आत्या. ही मस्त बटाट्याची भाजी आहे, छोले आहे, डाळ केली मस्त, गुलाबजामचा आयस पुरी सोबत आणि डाळीची भजी. काय सुंदर झालंय सगळं जेवण, मस्त. तर म्हणजे तुम्ही बोलाल मगापासून आत्या आत्या करतो, आत्या आहे कुठे? आत्या म्हणालेली मी साडी घालीन तेव्हाच व्हिडिओ काढ माझा. रुचिरा सगळं माझ्यामुळे आधीच सांगतोय.
भरपूर चिकटलेत. पाय पडते ना. आपण जायचंय संध्याकाळी ना. सांगितलं ना तुला, त्यांनी ना पहिल्यांदाच जाणार आहे आणि पहिल्यांदा जेवायलाच बोलवलंय. आत्याची ऑफर आहे तुम्हाला. आत्या तिच्या सोसायटीत रुचिराला फिरवणार आहे. पुढच्या वर्षी खूपच मग आहेत अजून. तर हे आता आमच्या आत्याचे शेजारी आहेत विकीच्या घरी. तर मंडळी, आताच आपण आपल्या आत्याकडनं घरी परत आलो आहोत. आत्यानी खूप छान जेवण केलं होतं, तुम्हीच पाहिलं. गुलाबजामुन वगैरे केले होते, खूप छान पूजा मांडली होती आणि ते पाहून आमचं मन प्रसन्न झालं एकदम आणि खूपच छान वाटलं. तुम्ही पण हे मार्गशीर्षातले गुरुवार करता का आणि त्याचं उद्यापन कशा प्रकारे करता हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.